देवे दिला हा देह भजना गोमटा. दिला हा शब्द जो आहे हा महत्वाचा आहे आणि म्हणून देवाचे आपल्यावरती उपकार आहेत. देवाविषयी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. त्याबरोबर त्यानंतर आपण कृतज्ञ असलं पाहिजे ते आपल्या ऋषीमुनींच्या संदर्भात, संतांच्या संदर्भाने, सद्गुरूंच्या बाबतीमध्ये, आपल्या गुरु परंपरेच्या बाबतीमध्ये आपण कृतज्ञ असलं पाहिजे. का? कारण की त्यांनी आपल्या जीवनाला एक विशिष्ट दिशा दिली, आकार दिला. थोडा विचार करा. आज जगामध्ये एखाद्याला जर चांगला सल्ला दिला तर त्या सल्ल्याचा मोबदला घेतला जातो की नाही? आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर आपली तपासणी करतात, आपल्याला त्या संदर्भाने सल्ला देतात, परंतु त्याची काहीतरी फी घेतात, त्याचा मोबदला घेतात. वकिलाकडे गेलो, वकील सुद्धा काय करतो? सल्ला देतो परंतु मोबदला घेतो. वकिलाचा सल्ला तर फार वेगळा महाराज. कोणी इथे वकील असेल तर रागावू नका. परंतु संस्कृतमध्ये वकील याच्याकरता शब्द आहे वाक्कील. वाक या शब्दाचा अर्थ होतो वाणी, बोलणे, आणि कील या शब्दाचा अर्थ होतो खुंटी. याचा सरळ अर्थ आहे जो बोलून खुंटी ठोकतो त्याचं नाव वकील. विठ्ठल. सल्ला दिला जातो परंतु काहीतरी घेतलं जातं. जगामध्ये काही दिलं की काही घेणं ही परंपराच आहे महाराज. किंबहुना पुरातन काळामधलं एक उदाहरण आहे. एका कवीला यज्ञ करायचा होता. ते यज्ञ करता धन पाहिजे. मग धन कसं मिळवायचं त्याने ठरवलं. काव्य तयार करायचं, विकायचं आणि पैसा मिळवायचा, यज्ञ करायचा. आणि म्हणून त्याने काव्य म्हणून फक्त एक श्लोकाची रचना केली. श्लोक घेऊन राजाकडे गेला आणि सांगितलं, राजेसाहेब, हे माझं काव्य आहे. या श्लोकाच्या माध्यमातून संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मी सांगितलेला आहे. एक जीवनसूत्र मी दिलेलं आहे. या जीवनसूत्राचा अवलंब जर केला तर कधीही आयुष्यामध्ये संकटात जीव सापडणार नाही, असं जीवनसूत्र दिलेलं आहे. हे मला विकायचं आहे, मला यज्ञाकरता पैसे पाहिजे. राजाने तो श्लोक घेतला, वाचला आणि प्रश्न विचारला, महाराज काय किंमत? त्यावेळेला त्या कवीने सांगितली, 1,00,000 मोलाचा श्लोक आहे, 1,00,000 सोन्याच्या मोहरा ही माझ्या श्लोकाची किंमत आहे. राजा म्हणाला, एक श्लोक विकत घ्यायचा, 1,00,000 सोन्याच्या मोहरा द्यायच्या, एवढी किंमत मला या श्लोकाची वाटत नाही, जाणवत नाही. कवीने सांगितलं, या श्लोकाची किंमत कळण्याकरता काही काळ जावा लागेल, परंतु एक ना एक दिवस या श्लोकाची किंमत कळाल्याशिवाय राहणार नाही. राजाने विचार केला, आपलं धन हे सत्कर्मा करता जर जाणार आहे, द्यायला काय हरकत आहे? श्लोकाची किंमत तेवढी असो अथवा नसो. 1,00,000 सोन्याच्या मोहरा दिल्या, तो श्लोक घेतला. पण त्या कवीला विचारलं, या श्लोकाची किंमत मला कळावी याच्याकरता मी काय केलं पाहिजे? त्या कवीने सांगितलं, जिथे जिथे तुमचा वावर आहे, जाणं येणं आहे, थांबणं आहे, राहणं आहे, त्या त्या ठिकाणी हा श्लोक तुम्ही लिहून ठेवा. म्हणजे जाता येता त्या श्लोकावरती तुमची नजर पडत राहील आणि तुम्हाला त्या श्लोकामध्ये मी जे जीवनसूत्र दिलेलं आहे ते सतत विचारात राहिल्याने तुम्ही कोणत्याही संकटामध्ये सापडणार नाही, तुमच्या हातनं अनर्थ घडणार नाही. राजा म्हणाला, ठीक आहे. आणि राजाने जिथे जिथे त्याचा वावर आहे प्रत्येक ठिकाणी तो श्लोक लिहून ठेवला. आपल्या शयन कक्षामध्ये एका तांब्याच्या पट्टीवरती तो श्लोक त्यांनी कोरून लिहून ठेवला. आणि काही कालावधीमध्ये त्या राजाने आपल्या शेजारच्या राज्यावरती आक्रमण केलं. तिथे विजय मिळाला. आता तिथे आपली राजवट लागू करायची म्हणून हा राजा निघणार. त्या राजाची युवती पत्नी होती, एक मुलगा होता. दोघांना आपल्या राजधानीमध्ये ठेवलं आणि राजा तिकडे निघून गेला. त्याला परत येण्याकरता बऱ्याच वर्षांचा कालावधी लागला. आणि ज्या वेळेला आपल्या राजधानीमध्ये परत यायचं त्याच्या मनामध्ये विचार आला, आपण ज्या वेळेला बाहेर पडलो त्यावेळेला आपली पत्नी युवती होती, एवढ्या कालखंडामध्ये तिच्याकडनं काही अयोग्य कृत्य तर घडलं नसेल. या शंकेपोटी भर दिवसा राजमार्गाने यायच्या ऐवजी रात्री गुप्त मार्गाने तो महालामध्ये आला आणि थेट शयन कक्षामध्ये गेला. जाऊन पाहिलं तर राणी पहुडलेली होती आणि राणीच्या शेजारी एक पुरुष पहुडलेला होता.
हे पाहिल्याबरोबर राजाचा संताप झाला आणि अशा दुष्ट स्त्रीचं मुंडकं छाटावं याकरता म्हणून तलवार उपसली आणि वार करण्याकरता जी उगारली ती वरती तांब्याची पट्टी जी काही तो श्लोक कोरून ठेवलेली होती त्या पट्टीला त्या तलवारीचं टोक लागलं, आवाज झाला, राणीला जाग आली. राणीने पाहिलं, ओळखलं राजेसाहेब आलेले आहेत. पटकन उठली, राजाला नमस्कार केला. राजाने तिचा धिक्कार केला. दुष्टे, चांडाळणे, व्यभिचार करतेस आणि पुन्हा मला नमस्कार करतेस. राणीच्या लक्षात आलं राजाचा गैरसमज होतोय. तो जो झोपलेला पुरुष होता त्याला हलवलं, जागा केलं. बघ कोण आलंय, नमस्कार कर. राजा म्हणाला, लाज वाटत नाही तुला, जार पुरुषाला मला नमस्कार करायला लावते. हे ऐकल्यानंतर राणीने सांगितलं, थोडं शांत व्हा. आपण गेलात त्यावेळेला आपल्याला एक मुलगा होता. होय, हा तोच मुलगा माझ्या सोबत झोपलेला आहे. हे ऐकल्याबरोबर राजाच्या हातातली तलवार गळून पडली. विचार करायला लागला, आज आपण आपल्याच हाताने आपल्या पत्नीचा, आपल्या मुलाचा वध करणार होतो, हत्या करणार होतो. पण आज या अनर्थापासून जर मी वाचलो असेल तर कशामुळे वाचलो? केवळ या श्लोकामुळे वाचलो. आज त्या श्लोकाची किंमत राजाला कळाली. काय श्लोक आहे तो? श्लोक असा आहे, सहसा न विदधित क्रियाम अविवेकः परमापदाम पदम वृणुते हि विमृश्य कारिणम गुणलुब्धा स्वयमेव संपदः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की कोणतंही कार्य करताना 1000 वेळेला पहिले विचार करा आणि विचार करून कार्य करा. जो अविचाराने कार्य करतो तो अनर्थात सापडतो, पण जो विचार करून कार्य करतो तो मात्र कधीही कोणत्या संकटात सापडत नाही. विचार करून कार्य करणे या गुणावर लुब्ध झालेली माता महालक्ष्मी स्वतः त्या व्यक्तीचं वर्णन करत असते. हे ते जीवनसूत्र होतं. हे जीवनसूत्र कुणीही आपल्या जीवनामध्ये जर अवलंबलं, काम करण्यापूर्वी विचार करून जर कार्य केलं तर कधीही कोणीही संकटात सापडणार नाही. मला विचारायचं, हे जीवनसूत्र त्या कवीने राजाला दिलं आणि त्यामुळे राजाचं कल्याण झालं. पण ते जीवनसूत्र राजाला जे मिळालं ते फुकट मिळालं की काही मोल द्यावं लागलं? किती मोल द्यावं लागलं? 1,00,000 सोन्याच्या मोहरा. त्या वेळेला हे जीवनसूत्र मिळालं. आता मला प्रश्न विचारायचा आहे, त्या राजाला त्या कवीने दिलेलं जीवनसूत्र हे माझ्याकडनं तुम्हाला पण आता मिळालंय की नाही? मग आता तुम्ही सुद्धा मला लाख रुपये द्यायला काही हरकत आहे का? विठ्ठल माझा मुद्दा एवढाच चाललेला आहे. एक जीवनसूत्र दिलं तर 1,00,000 सोन्याच्या मोहरा मोजून घेतल्या. थोडा विचार करा, संतांनी तुमच्या आमच्या करता किती निर्माण करून ठेवलंय, परंतु त्या मोबदल्यामधनं आपल्याकडनं काय अपेक्षा केली? काहीच अपेक्षा केली नाही. ऐसी कळवळ्याची याती करी लाभावीण प्रीती. आणि असं असल्यामुळे आपल्या जीवनावरती संतांचे उपकार आहेत. ठीक आहे, म्हणून संतांच्या विषयी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आपल्या सद्गुरूंच्या विषयी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आपल्या जीवनाला आकार देणे, अंकबोधापासून ते तत्वबोधापर्यंत आपल्या जीवनाला मार्गदर्शन करणारे आपले सद्गुरू असतात, मार्ग दाखवणारे आहेत. आज जगामध्ये वाट लावणारे पुष्कळ आहेत, वाट दाखवणारे कमी आहेत. गुरु मार्गदर्शन करणारे आहेत. ज्याप्रमाणे आपण सद्गुरूंच्या विषयी कृतज्ञ असलं पाहिजे त्याप्रमाणे आपल्या गुरु परंपरेविषयी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. म्हणून कोणताही संप्रदाय असेल तर त्या संप्रदायामध्ये केवळ गुरूंना वंदन नाहीये, गुरु परंपरेला वंदन आहे. सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मत् आचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम. हरिपाठ झाल्यानंतर सुद्धा गुरु परंपरेचे अभंग आहेत. गुरु परंपरेविषयी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आणि अशा त्या गुरु परंपरेविषयी कृतज्ञ राहण्याची, आपल्या अंतःकरणामध्ये असलेली कृतज्ञता अभिव्यक्त करण्याची संधी आपल्याला अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे. आपण सर्व साक्षी आहात. गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक कीर्तनामधून मी हा विषय घेतोय. गेल्या आता अवघ्या 10-15 दिवसांनीच सद्गुरू श्री जोग महाराज
भजनी मठ इगतपुरी या ठिकाणी वैकुंठवासी सद्गुरू श्री जोग महाराज यांनी जो माघ शुद्ध दशमीचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा चालू केला, या शाखेची स्थापना केली, या शाखेला 125 वर्ष पूर्ण होतात. आपलं वैभव हे अभिमानाने आपलं उर भरून यावं. आज ज्ञान परंपरा म्हणून आळंदीकडे पाहिलं जात आहे. जो कोणी वारकरी संप्रदायाचं शिक्षण घ्यायचं आहे त्याच्यासमोर पहिला पर्याय जर कोणता उभा राहत असेल तर तो आळंदी वारकरी शिक्षण संस्था. परंतु ती वारकरी शिक्षण संस्था सुद्धा ही दुसऱ्या नंबरची शाखा आहे. त्याही अगोदर या वारकरी संप्रदायाच्या कार्याची मुहूर्त मेढ सद्गुरू श्री जोग महाराजांनी इगतपुरीमध्ये रोवली. हे आपलं भाग्य आहे. विठ्ठल ज्ञानोबरायांनी विचार मांडलेला आहे, जरी माहेरे श्रीमंत होती, माहेर श्रीमंत असावं, तसं आपल्याला अभिमान असावा आपलं माहेर श्रीमंत हे लक्षात ठेवा. आज आपण त्या परंपरेमध्ये वावरणारे आहोत. या परंपरेने आपल्या पिढ्यानपिढ्यांवरती संस्कार घडवलेत आणि उपकार केलेले आहेत. आणि असं असल्यामुळे या परंपरेविषयी आणि त्याबरोबर जशी परंपरेविषयी कृतज्ञता असावी तशी आपल्या सद्गुरूंविषयी कृतज्ञ असावी. प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री माधव बाबा गेली जवळपास 6 दशकं मठाचं आधिपत्य करतायत. मी वारंवार बोलून आलो आहे की आज कीर्तनाची परंपरा, कीर्तनाची शास्त्रोक्त मर्यादा ही जर टिकून असेल तर ती केवळ बाबांमुळे टिकून आहे. बाबांचा जीवन जर आपण पाहिलं तर गेल्या जवळपास 1.5-2 वर्षांपासून जे जवळून पाहतायत, बारकाव्याने पाहतायत, त्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल. कीर्तन असो, प्रवचन असो, एकच ध्यास आणि एकच विषय, 125वा सोहळा. हे लक्षात ठेवा. हा सोहळा फक्त बाबांचा नाही, हा सप्ताह बाबांचा नाही, हा सप्ताह आपला आहे. आपण तर सर्व करायचं आहे. प्रत्येक कीर्तनात मी सांगतोय आपल्या गुरु परंपरेविषयी आणि आपल्या गुरूंविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली जी कृतज्ञता आहे, जो आदरभाव आहे, तो आदरभाव व्यक्त करण्याकरता ही चालून आलेली संधी आहे. या संधीचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे. त्याविषयी कृतज्ञ असलं पाहिजे. चला, कुणाकुणाविषयी कृतज्ञ असलं पाहिजे? देवाविषयी, ऋषीमुनींविषयी, संतांविषयी, गुरु परंपरेविषयी, सद्गुरूंविषयी. त्याबरोबर आपण कृतज्ञ असलं पाहिजे ते आपल्या आई वडिलांविषयी. कारण न मातुः परदैवतम, आईसारखं दुसरं श्रेष्ठ दैवत नाही. ज्ञानोबरायांच्या भाषेत जर सांगायचं असेल, सकळ तीर्थांची ये धुरे जिये का माता पितरे. सर्व तीर्थांमध्ये सर्वश्रेष्ठ तीर्थ जर कोणतं असेल तर ते केवळ आपले आई वडील आहेत. देवाची प्राप्ती करून घेण्याकरता अनेक सायास करावे लागतात. सायासाची जोडी येथे उपजवेती अंतराय. सायासाची जोडी माझी तुमचे पाय. देव प्राप्त करून घेणं वाटतं तेवढं सोपं नाही.
देव बाजारचा भाजीपाला नाही रे. कितीतरी वर्णन आहे. त्या देव प्राप्ती करता मोठमोठाले योगी जन्मचे जन्म घालतात महाराज. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. हे गणित तर स्वतः भगवंताने सांगितलंय. पण असा प्राप्त होण्याकरता अत्यंत कठीण असलेला परमात्मा हा केवळ मातृपितृ सेवेने प्राप्त होतो. याला उदाहरण पुंडलिक रायांचं आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी पंढरीनाथाचं वर्णन करण्याकरता पांडुरंगाष्टकाची निर्मिती केली. त्यातला पहिला श्लोक, महायोग पीठे तटे भेमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. या श्लोकामध्ये आचार्य वर्णन करतात, भगवान श्री हरी आपली अवतार लीला परिपूर्ण करून निजधामास जाण्यास प्रवृत्त झालेले आहेत. आणि एवढ्या कालावधीमध्ये मुनींद्रही देवर्षी नारद तिथे आले. देवर्षी नारदांनी भगवंताची प्रार्थना केली, देवा आपलं अवतार कार्य पूर्ण झालं, मान्य आहे मला, परंतु एका भक्ताला दर्शन द्या आणि मग आपण आपला अवतार परिपूर्ण करा. भगवंताने प्रश्न विचारला, काय नाव त्याचं? त्याचं नाव पुंडलिक आहे. बरं, काय त्याने जप केलाय, तप केलंय, यज्ञ केलेत, योग केलाय, तीर्थयात्रा केली आहे, साधना काय त्याची? देवर्षी नारदांनी सांगितलं, बाकी काय साधना माहिती नाही, परंतु आई वडिलांची सेवा आहे ही साधना मात्र मला माहिती आहे आणि ती मी तुम्हाला सांगतो. आणि हे ऐकल्यानंतर भगवंताने सांगितलं, जर मातृपितृ सेवा करत असेल तर आलंच पाहिजे. एक फार सुंदर शब्द आहे, दिदृक्षया. याचा अर्थ पुंडलिक रायाला दर्शन देण्याकरता नाही, पुंडलिक रायाचं दर्शन घेण्याकरता देव आले. विठ्ठल नृत्य दिदृक्षया असा शब्द आहे पुराणामध्ये. किती त्याला महत्ता प्राप्त होत असते. जो आई वडिलांची सेवा करतो, देवाने त्याचं दर्शन घेण्याकरता यावं एवढी त्याची पात्रता निर्माण होत असते. आणि म्हणून भगवान पुंडलिक रायांकडे आले. पुंडलिक रायाने विचार केला, आलाय ना मला दर्शन देण्याकरता, आई वडिलांच्या सेवेमुळे आलेला आहे, त्या पुण्याईमुळे आलेला आहे, ती सेवा चाललेली आहे, देवा थांब. आणि म्हणून देवाकडे वीट पाठीमागे भिरकावली. पुंडलिक काय केले, पुंडलिक काय केले, काय केले, परब्रह्म उभे केले, देवाला उभं केलं. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. आजही देव वीट सोडून जाऊ शकत नाहीये. हा कशाचा परिणाम आहे? केवळ मातृपितृ सेवेचा परिणाम आहे महाराज. बरेच जण असे आहेत, आई वडील आहेत तोपर्यंत त्यांचा सांभाळ करत नाहीत, त्यांना सन्मानाने वागवत नाहीत, त्यांची सेवा करत नाहीत, आणि घटना झाल्यानंतर फोटोला हार घालतात आणि रडतात. हे प्रदर्शन नको आहे. जीवतो वाक्य करणात, जोपर्यंत आई वडील तहा हयात आहेत तोपर्यंत त्यांची सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे. मी नेहमी सांगतो, भारताचे 2 कलंक आहेत. एक वृद्धाश्रम
आणि दुसरा गायींचा कत्तलखाना. कशा करता पाहिजे वृद्धाश्रम? ज्यांनी आपल्याकरता एवढं सर्व केलेलं आहे त्या आई वडिलांची सेवा करत जर आपण करू शकत नसू तर त्या जीवनाला धिक्कार आहे. आणि असं असल्यामुळे आई वडिलांची सेवा महत्त्वाची आहे. आई वडिलांच्या विषयी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. जी यादी आपण पाहिली आहे, देव असतील, संत असतील, सद्गुरू असतील, आई वडील असतील, यांचे आपल्या जीवनावरती इतके उपकार आहेत, इतके उपकार आहेत की ते उपकार आपल्याला सांगता येऊ शकणार नाहीत. म्हणून महाराजांची भाषा आहे, काय सांगू. काय असतं, एखाद्या वेळेला असं असतं, एखाद्या व्यक्तीविषयी एखाद्या वक्त्याला बोलायला सांगतात, बोला जरा यांच्याविषयी. पण ज्याच्याविषयी बोलायला सांगितलंय त्याच्या ठिकाणी बोलण्यासारखे काहीच नसतं. त्या वक्त्याला प्रश्न पडतो, काय सांगू, काय सांगायचं आता याच्या बाबतीमध्ये. आणि एखाद्या वेळेला असा प्रसंग असतो की कितीही जरी बोललं तरी सुद्धा कमी पडतं. त्यावेळेला सुद्धा वक्त्याला प्रश्न पडतो, काय सांगू. त्याप्रमाणे संतांनी, सद्गुरूंनी, आई वडिलांनी आपल्यावरती केलेले उपकार एवढे आहेत की ते उपकार सांगता येत नाहीत. अभंगाचं प्रथम काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू संतांचे उपकार मज निरंतर जागविती. यांचे उपकार सांगता येत नाहीत, एवढे अनंत उपकार आहेत महाराज. आणि असा या उपकारातून माणसाने उर्रून होण्याचा प्रयत्न केला, उर्रून होता येत नाही. त्यांनी आपल्यावर उपकार केले म्हणून आपण त्यांच्यावर उपकार करून त्या उपकाराची परतफेड करू असं म्हटलं तर परतफेड करता येत नाही. मज निरंतर जागविती. या संतांनी काय उपकार केला, महत्वाचा उपकार केला, आपल्याला सावध केलं, आपल्याला जागृत केलं. असं आहे, एखादा झोपलेला असेल आणि दुसरा जर उठवायला आला तर माणूस काय म्हणतो, नाही झोपू दे. कारण की झोपलेल्याला उठवणं हे आपल्याकडे पाप मानलं जातं, बरोबर आहे की नाही. परंतु काही जण असे आहेत, ते झोपलेले असतील तर त्यांना उठवलंच पाहिजे, नाही तर त्यांच्या आश्रयाचे सगळे झोपले जातात. सप्तसुप्तान प्रबोधयेत 7 जणांची यादी दिलेली आहे. ते झोपले असले त्यांना उठवलं पाहिजे. विद्यार्थी प्रतिहारीच, विद्यार्थी आहे तो जर झोपलेला असेल तर
त्याला उठवलं पाहिजे. त्याला जर झोपू दिलं तर त्याचा काही अभ्यास होणार नाही. वस्तुतः विद्यार्थी लक्षण असं आहे, त्याचं कर्तव्य असं आहे, सद्गुरूंच्या अगोदर त्याने उठून स्नान वगैरे करून सद्गुरूंच्या सामोरं जावं. पण बऱ्याच वेळेला महाराज असं होतं, सद्गुरूंनाच यावं लागतं, उठा रे म्हणावं लागतं, उठा जागे व्हा रे आता, सद्गुरूंनाच म्हणावं लागतं, अशी परिस्थिती आहे महाराज. आता ती कुठे ती मी सांगत नाही. विठ्ठल जो प्रवासी आहे त्याला जर डोळा लागला त्याला उठवलं पाहिजे, नाही त्याचा प्रवास होणार नाही. जो रक्षक आहे तो जर झोपला असेल तर त्याला उठवलं पाहिजे. असे 7 जण आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, हा जीव अविद्या रात्रीमध्ये झोपलाय. अविद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादिजो. मग या अविद्यारूपी रात्रीतून झोपेतून उठवणारे कोण आहेत? महावाक्याचे नि नावे, गुरुकृपेचे नि थावे, माथा हात ठेविला नोहे थापटिला जैसा. ते सद्गुरू या अविद्या रूपी रात्रीतून झोपेतून जागे करणारे आहेत. संत सद्गुरू परंपरा आपल्याला नेहमी सावध करत असते. जीव एक क्षण जर भर जरी असावध झाला तरी त्याचा मृत्यू होत असतो. सनत कुमारांनी अहिर्बुद्ध संहितेमध्ये असं वाक्य लिहिलंय, प्रमादं वै मृत्युमहं ब्रवीमि. मृत्यू म्हणजे काय? एक क्षणभर बेसावधपणा हाच मृत्यू आहे, वेगळा मृत्यू नाही आहे. अगदी त्याचाच अनुवाद आपण रस्त्याने ज्या वेळेला जातो पाट्यांवरती दिसतो, चुका ध्यान गई जान. मला विचारायचंय, अपघात होण्याकरता कितीसा कालावधी लागतो? 1 सेकंद जरी तो ड्रायव्हर असावध झाला तरी मरणाची गाठ आहे की नाही? माणसाने कायम सावध राहिलं पाहिजे. आणि त्याला सावध करणं, त्याला जागृत करणं हे संत करत असतात. मज निरंतर जागविती. आणि असं असल्यामुळे या सद्गुरू परंपरेविषयी आई वडील सुद्धा आपल्याला सावध करतात. त्यामुळे यांच्याविषयी आपण काही जरी केलं तरी परतफेड होऊ शकत नाही, हा भाव अभंग. काय द्यावे त्यासी व्हावी उतराई, काय द्यावे त्यासी व्हावी द्यावे त्यांसी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. जगद्गुरु शंकराचार्यांनी असा विचार मांडलाय,
ज्यांनी आपल्याला ज्ञान प्रदान केलं असे सद्गुरू आणि आपले आई वडील आपल्या शरीराच्या कातड्याचे जोडे करून जरी त्यांच्या पायात घातले तरी सुद्धा आपण त्यांच्या उपकारातून उर्रून होऊ शकत नाही. ठेविता हा पायी जीव थोडा, ही जरी गोष्ट खरी असली तरी सुद्धा त्यांच्याविषयी आपण काहीतरी केलं पाहिजे की नाही. आपल्या अंतःकरणामध्ये असलेली जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि ती काय करावं तर मग त्याकरता उदाहरण म्हणजे असे अभिष्ट चिंतन सोहळे आहेत. हे बहुना आई वडिलांच्या विषयी अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे समाजाला एक प्रकारचा आदर्श स्थापित करणे, व्यक्त करणे. अभिष्ट चिंतन सोहळा हा केव्हापासून 60 प्रश्न आपल्याला दर 5 वर्षांनी एक एक विधान शास्त्रकारांनी सांगितलंय. हे कशा करता की तिथनं पुढे आयुष्यामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक अडचणी निर्माण होत असतात. आपण होम हवन वगैरे केलं, देवांची प्रार्थना केली तर त्याने आरोग्य चांगलं राहत असतं, मानसिक स्वास्थ्य चांगलं राहत असतं. आयुर्वेदाचा चरक संहिता नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये असं वर्णन आहे, पूर्वजन्म कृतम पापम व्याधी रूपेण बाधते तत्शांती औषधैर्दानैर जप होम सुरार्चनैः. पूर्वजन्मामध्ये केलेलं पाप या जन्मामध्ये रोगाच्या रूपाने आपल्याकडे येत असतं. तुका मने पापे येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे. तुका मने पापे येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे. तुका मने पापे येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे. मने पापे येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. एक विरोधाभास आपल्याला जगामध्ये पाहायला मिळेल. एखादी व्यक्ती अशी असते, आयुष्यभर तंबाखू खाते, विड्या ओढते, परंतु काही नाही, प्रकृती ठणठणीत असते. म्हणजे ओढा असं माझं म्हणणं नाही बरं का, एवढं लक्षात ठेवा. हो. ती नशा आहे. नशा म्हणजे काय, न शम यया सा नशा. जिने कधीही कल्याण होत नाही तिचं नाव नशा. विठ्ठल. आणि दुसरी एक गोष्ट पाहायला मिळेल, बडीशोप खात नाही कधी तरी कॅन्सर. हा प्रकार कशाचा आहे, हा पूर्वजन्माचा पापाचा परिणाम आहे. आहार विहारापासून निर्माण झालेली व्याधी औषधोपचाराने जाते, परंतु पापाच्या प्रभावाने निर्माण झालेली व्याधी केवळ औषधोपचाराने जात नाही. आयुर्वेदाने सिद्धांत मांडलाय, तत्शांती औषधैः दानैः जप होम सुरार्चनैः. त्या रोगाची निवृत्ती औषध, होम, दान, जप आणि देवता अर्चन याच्या माध्यमातून होत असते. आणि आपण जो अभिष्ट चिंतन सोहळा करतो त्यामध्ये काय होतं, तुला दान, जप, होम, देवता पूजन या सगळ्या गोष्टी यामध्ये होत असल्या कारणाने याच्या माध्यमातून आरोग्याची प्राप्ती होत असते. एक हा वाढदिवस साजरा करणं आहे. हल्ली वाढदिवस साजरा करण्याकरता दिवे विझवले जातात, परंतु भारतीय संस्कृती आम्हाला सांगते तमसोमा ज्योतिर्गमय. काय अर्थ हो याचा, तमसोमा ज्योतिर्गमय. पहिले विनोदाचा सांगतो, नंतर खरा सांगतो. मला एकाने सांगितलं, महाराज त्याचा अर्थ असा आहे, तू झोप मी ज्योतीकडे जातो. विठ्ठल.
आता ते कसं लावायचं व्याकरण ते तुम्ही पहा. खरा अर्थ असा आहे, प्रभो अंधाराकडून आम्हाला प्रकाशाकडे उजेडाकडे घेऊन जा. तमसोमा ज्योतिर्गमय, दिवा लावायला सांगितलेला आहे. दीपकलिका धाकुटी बहुतेजाते प्रगटे. दीपकलिका शब्द आहे आणि कलिका म्हणजे कळी. जाई जुई या फुलांची कळी जर आपण पाहिले तर अत्यंत नाजूक. तशी दिव्याची वात जी असते ना ती नाजूक असावी. ज्ञानोबरायांची ही शिकवण आहे. आपली दिव्याची वात नाही, आपला टेंभा असतो महाराज, धूरवरती जातो. पण छोटी असलेली वात सुद्धा तो प्रकाश बहुतेजाते प्रगटे. ज्यांनी घरात लाईट येण्यापूर्वी चिमण्यांच्या प्रकाशामध्ये, कंदिलाच्या प्रकाशामध्ये अभ्यास केला असेल, जीवन काढलं असेल, त्यांना हा दृष्टांत कळेल. जे या युगात जन्माला आलेले आहेत त्यांना हा दृष्टांत कळायचा नाही. हे जसं आहे ना त्याप्रमाणे सांगायचं तात्पर्य आहे, वाढदिवस साजरा करायचा तर दिवे लावायचे असतात. जितके वर्ष पूर्ण झाले कणकेचे तेवढे दिवे बनवायचे आणि त्या दिव्यांनी त्यांचं औक्षोहन करायचं असतं. औक्षोहन करण्याची पद्धत अशी आहे की ज्याचा आपण औक्षोहन करणार आहोत त्याच्या डोक्यावरती कापसाचा बोळा ठेवायचा असतो आणि मग ते ओवाळायचं असतं. याचा अर्थ असा आहे, कापूस जसा पांढरा स्वच्छ आहे तसे आपले डोक्यावरचे केस पांढरे स्वच्छ होईपर्यंत आपण जगा, हा त्या पाठीमागचा भाव असतो. असं ते वाढदिवस साजरा केला पाहिजे. मार्कंडेयांचं पूजन आहे, सप्त चिरंजीवांचं पूजन आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. जो अभिष्ट चिंतन सोहळा आपण विधी करतो त्यामध्ये या सप्त चिरंजीवांचं पूजन असतं. आणि असं आहे, अशी ओंजळ करावी ज्याचा वाढदिवस आहे त्याने. त्या ओंजळीमध्ये दूध द्यावं. धर्मसिंधूमध्ये वाढदिवस कसा साजरा करावा ते सांगितलंय, ते मी सांगतोय आपणास. ओंजळ करायची, ओंजळीमध्ये दूध घ्यायचं, दुधामध्ये गूळ टाकायचा, पांढरे तीळ टाकायचे आणि सप्त चिरंजीवांचं मार्कंडेयांचं स्मरण करून डावा हात जो आहे तो बाजूला काढून घ्यायचा. त्याच्या हातामध्ये जे काही दूध वगैरे असेल ते खाली पडू द्यायचं आणि उजव्या हातामध्ये जे शिल्लक राहिलेलं आहे मार्कंडेयाचं स्मरण करून ते प्यायचं. याला आयुविवर्धन रसायन असं म्हटलेलं आहे. धर्मसिंधूतला श्लोक सांगून जातो, सगुडैहि सतिलैहि मिश्रम सार्धंजल्यमितं पयः मार्कंडेय प्रसादेन पिबाम्यायु विवृद्धये. अशा रीतीने वाढदिवस साजरा केला पाहिजे. वस्तुतः हा घटदिवस आहे. आयुष्यातले तेवढे दिवस कमी झालेले आहेत, परंतु जे शिल्लक राहिलेले आहेत ते आनंदाचे असावेत, मानसिक समाधानाचे असावेत, आरोग्याचे असावेत. त्याकरता अशा रीतीने वाढदिवस साजरा करण्याकरता धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे. आपल्याला आई वडिलांच्या बाबतीमध्ये बाकी नाही काय करता आलं तर किमान एवढं करावं. हे जरी केलं तरी त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त होईल. काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. कारण की या संतांचं आई वडिलांचं असं वैभव आहे महाराज, ते आपल्याला प्रयत्नपूर्वक चांगल्या गोष्टी सांगतातच, यात नवल नाही, परंतु सहज जरी बोलले, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश.
उपदेश करुणी सायास शिकविती. प्रयत्नपूर्वक आपल्याला ते सांगत असतात, परंतु यांचं वैभव असं आहे, सहज जरी बोलले तरी आपल्या कल्याणाचं आहे. एक उदाहरण सांगून जातो. एक राजा धार्मिक आणि काही कार्यानिमित्ताने बाहेर पडलेला होता. एका नदी किनारी एक महात्मा बसलेले होते. महात्म्याला पाहिलं म्हणून रथातनं खाली उतरला, येऊन महात्म्याला नमस्कार केला आणि हात जोडले, प्रार्थना केली, महाराज काहीतरी उपदेश करा. पण महात्म्याचं लक्ष एका बगळ्याकडे होतं. तो बगळा आपला दगडावरती चोचीने पाणी टाकायचा आणि ती चोच त्या दगडावरती घासायचा. बारकाईने महात्म्याचं लक्ष तिकडे होतं आणि महात्मा त्या बगळ्याला उद्देशून बोलला, घस घस घसी ऊपर डाले पानी, तेरे मन में जो कुछ है वो हमने जानी. राजाला असं वाटलं हाच आपल्याकरता उपदेश आहे. सहज बोलले महात्मा. एक लक्षात ठेवा, त्यातच कल्याण आहे. विसोबा चाटी ज्या वेळेला प्रसाद घेण्याकरता माऊलींच्या ताटावर त्याने झडप घातली, त्यावेळेला माऊली त्याला उद्देशून बोले, का रे खेचर होशी, खेचर होतोस. विसोबा म्हणाले, माऊली तुम्ही माझ्याकरता खेचर शब्द वापरला ना, बस झालं माझं कल्याण. पुढे आयुष्यभर विसोबांनी चाटी हा शब्द सोडून विसोबा खेचर म्हणून स्वतःला मिरवलं. महाराज राजा हुशार होता, बुद्धिमान होता, एक पाठी होता. त्याने ते पाठच केलं आणि दुसऱ्या दिवशी त्या राजाची हजामत करण्याकरता न्हावी आला. काही थोडंसं बंड झालेलं होतं आणि बंडकर्त्यांनी न्हाव्याला आपल्या कटात सामील केलेलं होतं. राजाचा काटा काढायचा. तो म्हणला नाही. त्याने सांगितलं नाही तर तुझा निघेल. जर तू आम्हाला सहकार्य केलं तुला पदही देतो आणि वाचशील. मृत्यूच्या भयाने आणि लोभाने त्याने मान्य केलं आणि तो आपला वस्तारेला धार लावायला लागला आणि राजाला ते महात्म्याचे शब्द आठवले. राजा म्हटला मोठ्याने, घस घस घशी ऊपर डाले पानी, तेरे मन में जो कुछ है वो हमने जानी. हे ऐकल्या बरोबर त्याने वस्तारा फेकून दिला आणि पायच पकडले. महाराज माझा काही दोष नाही. राजाला वाटलं काय झालं, पण हुशार होता. खरं सांग काय आहे, तुला अभय माझ्याकडनं. सगळं बंड उघडं पडलं आणि राजा वाचला. महाराज कशामुळे वाचला? संतांच्या सहज बोलण्याचा परिणाम आहे. असं आहे. आणि असं असल्यामुळे संतांच्या सान्निध्यामध्ये आपण राहिलं पाहिजे. संतांच्या सान्निध्यामध्ये आपलं जीवन आपण व्यतीत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संतांचं जीवन, संतांचं अंतःकरण समाजाविषयी कसं आहे त्याचा विचार मांडलेला आहे. परंतु एकदा प्रेमाने भगवंताचं नामस्मरण आणि नंतर त्याचा विचार करायचा. विठोबा
या हारासमोर आमची जाहीर हार आहे महाराज. जय हो. असो, संतांच्या अंतःकरणामध्ये समाजाविषयीची आत्मीयता काय आहे याचं चिंतन भैरवीतून अंतिम चरणातून व्यक्त केलं. तू का म्हणे वत्स तू का म्हणे
सुगरणी एकच असावी, पण एवढ्या सुगरणी मिळून चांगला स्वयंपाक केला हे विशेष आहे. विठ्ठल